आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 2। तर बघा आता आपल्याला इरा सेशन 2 मध्ये काय अपडेट आलेला आहे। तर यामध्ये आपल्याला जे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले आहे ते व्हिडिओ संपूर्ण आपल्याला पाहून घ्यायचे आहे आणि त्या खाली आपल्याला जे ब्लू कलर मध्ये नॉलेज चेक दिलेले आहे ते आपल्याला सोडवायचे आहे। तर काय काय सोडवायचं आहे, काय काय इम्पॉर्टंट आहे ते पाहणार आहोत। तर यामध्ये बघा आपल्याला नॉलेज चेक 3 दिलेले आहे, म्हणजे 3 प्रकारचे नॉलेज चेक याच्यामध्ये दिलेले आहे। तर ते आपल्याला पाहायचं आहे आणि सोडवायचं आहे। आता पहिले नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी क्लिक करा। आता जे ॲरो दिलेला आहे पहिला त्या ॲरो क्लिक करा, म्हणजे त्यामध्ये असलेले सर्व कंटेंट आपल्याला खाली शो होते। तर यामध्ये बघा पहिले या ठिकाणी एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। आता पहिलं नॉलेज चेक आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम ओव्हरव्ह्यूच्या खाली दिलेला आहे, तर ते नॉलेज चेक आहे। त्याच्या अगोदर जे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे। व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, बाकीचे नॉलेज चेकचं उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर इथून स्टार्ट करा। याच्या अगोदर मी सर्व सोडवलेलं आहे त्यामुळे सर्व ग्रीन आहे। इथून स्टार्ट करा, हा माझा दुसरा अटेम्प्ट असणार आहे। तर पाहू शकता पहिलं नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, खाली दाखवलेल्या चित्रामधून हेडफोन दाखवणारा पर्याय कोणता? आपल्याला याच्यातला हेडफोन दाखवणारा पर्याय कोणता आहे विचारलेला आहे। तर कोणता आहे बघा, 3 नंबरला आहे। तर 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये वेबकॅम दाखवण्यात आलेला आहे? तर यामध्ये बघा आपल्याला वेबकॅम विचारलेला आहे। तर हा जो आहे तो CCTV कॅमेरा आहे आणि 2 नंबरला जो दिलेला आहे तो वेबकॅम आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर बघा वेबकॅममध्ये कोणते लाईट समाविष्ट असतात जे कमी प्रकाश असलेल्या वातावरणात उपयुक्त ठरतात म्हणत आहे। तर कोणते असतात बघा, तर LED लाईट असतात त्यामध्ये। तर LED लाईटवर क्लिक करा, त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये हेडफोन कनेक्ट करण्यासाठी पोर्ट समाविष्ट असतो म्हणत आहे? कशाला असतो बघा, या CPU ला असतात। तर त्यामुळं ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। सर्व सोडवणं झाल्यानंतर आपल्याला एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे, त्याला येस करा। पाहू शकता यामध्ये आजच्या डेटमध्ये आपला पूर्ण कोर्स या ठिकाणी आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। आता दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, त्याच्या खालीच आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर या ॲरोवर क्लिक करा। या ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दुसरं नॉलेज चेक आहे। तर या दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। आता तुम्हाला सुरुवातीला कन्फ्युजन होणार आहे कोणत्या ठिकाणी कोणतं नॉलेज चेक आहे काय आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक ॲरोवर क्लिक करत यायचं आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते दिसणार आहेत। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पेंट ॲप्लिकेशन टास्कबारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे? तर पेंट बारला पिन करण्यासाठी काय करायचं आहे बघा, तर त्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन 4चा वापर करायचा आहे। पाहू शकता यामध्ये पिन टू टास्कबार आहे, पेंटवर क्लिक करून, तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4। तर ऑप्शन 4वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे? तर कोणता घटक अनपिन करण्यासाठी वापरला जातो म्हणत आहे? तर याचं उत्तर पहिलं आहे बघा, पाहू शकता याच्यातनी अनपिन फ्रॉम टास्कबार। तर ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे, तर इथे येस बटनावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता आपल्याला यामध्ये तिसरंसुद्धा नॉलेज चेक आहे, कोणत्या ठिकाणी आहे पहा, सर्व ॲरो मी खाली केलेले आहे। हा त्याच्या पुढचा सुद्धा ॲरो हेडराचा खाली करायचा आहे, म्हणजे क्लिक करा ते ॲटोमॅटिक खाली होईल। पाहू शकता त्याच्या खाली इथं नॉलेज चेक दिलेला आहे ब्लू कलरमध्ये। आता हे जे सोडवलेलं आहे त्यामुळे ग्रीन आहे, तुम्हाला तिथं ब्लू कलरमध्ये ते शो होईल। आणि जे ऑरेंज कलरमध्ये दिलेलं असणार आहे ते तुम्हाला पूर्ण ते व्हिडिओ पहिले पाहून घ्या, त्यानंतर ते ग्रीन होणार आहे अशा प्रकारे। त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। तर 3 नंबरच्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न आहे। पहिला प्रश्न, इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हेडराची कोणती AI कॅपेबिलिटी रिअलिस्टिक कॅरेक्टर ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी मदत करते म्हणत आहे? कोणती आहे बघा, तर इमोशनल रिकग्निशन। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा AI पॉवर्ड कॅरेक्टर जनरेट करण्यासाठी हेडरा कोणत्या प्रकारचे इनपुट प्रोसेस करते म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचे प्रोसेस करते बघा, तर याचं उत्तर आहे बघा, तर याचं उत्तर आहे इमेजेस, टेक्स्ट आणि ॲडो। तर हे त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा।
एंड एक्झामला एस करा. अशा प्रकारे पाहू शकता आपलं तिसरं नॉलेज चेकचा सुद्धा कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे तिसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता यामध्ये आपल्याला शेवटचे आपल्याला यामध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहे. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर पाहू शकता यामध्ये 10 प्रश्न इथं आलेले आहे. तर पहिला प्रश्न, जर तुम्हाला शालेय प्रकल्पासाठी स्लाईड्ससह माहिती सादर करायची असेल तर कोणत्या फाईलचा वापर कराल म्हणत आहे. तर कोणत्या फाईलचा वापर करू शकतो बघा आपण. तर याचं उत्तर PPTX फाईलचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षक गुगल मीटचा वापर करून वर्ग घेतात, हे कोणत्या प्रकारचे IT वापराचे उदाहरण आहे म्हणत आहे. कोणते आहे बघा. तर याचं उत्तर आहे संवादासाठी IT टूलचा वापर. तर हे त्याचं उत्तर आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. गणिताची फाईल गुगल ड्राईव्हवर सेव्ह केल्यानंतर ती शाळेमधून उघडता आली, हे कशामुळे शक्य झालेले आहे म्हणत आहे. तर कशामुळे झालेलं आहे बघा. तर याचं उत्तर क्लाउड स्टोरेज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमची शाळा चित्रे आणि व्हिडिओ वापरून शिक्षण मजेदार बनवू इच्छिते, त्यासाठी त्यांना कोणते टूल उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर आहे पॉवर पॉईंट आहे. पॉवर पॉईंटवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विद्यार्थ्याला कथालेख प्रिंट करून द्यायचा आहे, तुम्ही त्याला कोणते डिव्हाइस वापरण्याचा सल्ला द्याल म्हणत आहे. तर कोणतं द्याल बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे. तर याचं उत्तर आहे बघा प्रिंटर आहे. प्रिंटरवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शालेय कामासाठी क्लाउड कॉम्प्युटिंगचा उपयोग कशासाठी होतो म्हणत आहे. कशासाठी होतो बघा. तर याचं उत्तर बघा इंटरनेटवरून फाईल सेव्ह व उघडण्यासाठी. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 विद्यार्थी ब्लूटूथचा वापर करून एकमेकांना कशी मदत करू शकतात म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करू शकते बघा. तर याचं उत्तर फाईली वायरलेस पाठवण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. .xlsx फाईलमध्ये सामान्यतः काय साठवले जाते म्हणत आहे. तर सामान्यतः काय साठवले जाते बघा. गणिती आकडेमोड आणि टेबल्स. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षकाने गृहपाठ ऑनलाईन पाठवण्यास सांगितले आहे, त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म उपयोगी ठरेल म्हणत आहे. कोणता प्लॅटफॉर्म उपयोगी ठरेल बघा. तर याचं उत्तर आहे गुगल क्लासरूम. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. स्कॅनरचा उपयोग कशासाठी होतो म्हणत आहे. तर कशासाठी होतो बघा. कागदावरील मजकूर डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 2 कम्प्लिटली सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स इरा सेशन 2चे पूर्ण मार्क मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू इरा सेशन 3 मध्ये.